तुम्ही सोशल मीडियावर बिनधास्त फोटो शेअर करताय तर सावधान, तुमच्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो। तुमचे फोटो AI मार्फत एडिट करून त्याचे अश्लील व्हिडिओ किंवा फोटो तयार केले जाऊ शकतात। आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर हे शक्य झाले AI मुळे। जनरेटिव्ह AI मुळे फोटो एडिटिंग तर एवढं सोपं झाले की त्यामुळे कोणीही कसल्याही प्रकारचे फोटो एडिट करू शकतो। हे एडिटिंग अगदी हुबेहूब वाटतं, म्हणूनच याला डीप फेक म्हणतात। मात्र या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर देखील केला जातोय, जसं की मूळ फोटोचा वापर करून अश्लील फोटो व्हिडिओ बनवून व्हायरल केले जातात। फोटोंचा वापर करून पैसे उकळणे, बदनामी करणे अशा अनेक घटना होतात। या घटनांचा सामान्य माणसांसोबत डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी आणि रश्मिका मंदना, काजोल, आलिया भट्ट अशा सेलिब्रिटींनाही सामना करावा लागलाय। डीप फेक म्हणजे काय? डीप फेक हे असं तंत्रज्ञान आहे जे व्हिडिओ, फोटो, ऑडिओ मध्ये बदल करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतं। या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओवर दुसऱ्याचा चेहरा लावता येऊ शकतो। सोप्या भाषेत सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ बनवतात, जो हुबेहूब वाटतो पण तो बनावटच असतो। त्यामुळे त्याला डीप फेक असं नाव देण्यात आले। सोशल मीडियावर फोटो टाकताना घेण्याची काळजी। सोशल मीडिया सेटिंग्ज अशी ठेवा की तुमचा फोटो तुमचे मित्र किंवा तुमच्या संबंधितच लोक पाहू शकतील। सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट करा, त्यामुळे अनोळखी व्यक्तींना तुमच्या फोटोंचा ॲक्सेस मिळणार नाही। अनोळखी लोकांचा फ्रेंड लिस्टमध्ये समावेश करू नका। अकाउंट पब्लिक असेल तर सोशल मीडियावर पर्सनल फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणं टाळा। आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्यास होणारी शिक्षा। अशा प्रकरणांमध्ये IT कायदा, IPC आणि डेटा संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। IT कायद्यानुसार 2000च्या कलम 66D च्या अंतर्गत कारवाई होऊ शकते। हे कलम कम्प्युटरचा वापर करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षेशी संबंधित आहे। अशा प्रकारचा एखादा फोटो किंवा मॉर्फिंग केल्यास 3 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो। तसंच तुमच्या शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ज्या व्यक्तींची प्रतिमा डागाळली आहे ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल करू शकते। डीप फेक सारखे खोटे व्हिडिओ किंवा फोटो एकदा का इंटरनेटवर व्हायरल झाले की मग तिथून काढून टाकणं अवघड होऊन जातं। यामुळे एखाद्या व्यक्तीची कायमस्वरूपी बदनामी होऊ शकते। म्हणूनच सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या। आपला आक्षेपार्ह वा एडिटेड फोटो कुठे दिसल्यास त्वरित सायबर क्राईमकडे तक्रार करा।